वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मी वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याची उत्तरपत्रिका आता पाहूया. ही प्रश्नपत्रिका आहे पूर्वपरीक्षेची आमच्या कॉलेजमध्ये झालेली यावर्षीची. विषय अर्थशास्त्र, इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना हा विषय आहे. 80 गुण आणि 3 तासाचा वेळ आहे. ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेली आहे. या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. त्याचप्रमाणे मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देखील आहेत. त्या तुम्ही एकदा पाहून घ्या. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट पाहिली तर तुम्हाला नक्की मिळतील त्या उत्तरपत्रिका. चला तर पाहूया. इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य या शाखेची अर्थशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका. त्याची उत्तरं कशी लिहायची ते पाहू. सूचना वाचायच्या पण आणि फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे, म्हणजे सक्तीचे सगळे प्रश्न सोडवा. 2. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टक किंवा आकृत्या काढा. 3. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दाखवलेले आहे. आणि 4थी महत्त्वाची सूचना सर्वच विषयांना वापरायची. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. म्हणजे जो मुख्य प्रश्न आहे पहिला, दुसरा, तिसरा तो नवीन पानावर घ्यायचा आहे, एकावर एक लिहायचे नाही. हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाची ही सूचना आहे. तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी असली पाहिजे. चला तर पाहूया. इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य शाखेची अर्थशास्त्र या विषयाची यावर्षीची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका. त्याची उत्तरं लिहायची कशी ते पाहूया. तुम्ही चेक करून घ्या तुमची उत्तरं. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. इथे विधाने पूर्ण करा म्हटलं आहे, म्हणजे पूर्ण विधान लिहून त्यात उत्तर लिहायचं. उत्तराखाली पेन्सिलने 2 रेषा मारायच्या. 5 गुण आहेत. क्रमांक 1. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात टिंबटिंब पद्धत वापरली जाते. पर्याय: राशी पद्धत, समग्र पद्धत, विभाजन पद्धत, सर्वसमावेशक पद्धत. याचं अचूक उत्तर आहे विभाजन पद्धत. पूर्ण वाक्यात लिहायचं. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात विभाजन पद्धत वापरली जाते. मग 2 ओळी सोडायच्या, मग दुसरं विधान लिहायचं. क्रमांक 2. मक्तेदारीमध्ये विक्रेत्याची भूमिका टिंबटिंब प्रकारची असते. पर्याय: किंमत कर्ता, किंमत स्वीकारणारा, किंमत भेद करणारा, यापैकी नाही. आणि याचं अचूक उत्तर आहे किंमत कर्ता. पूर्ण वाक्यात लिहायचं. मक्तेदारीमध्ये विक्रेत्याची भूमिका किंमत कर्ता प्रकारची असते. पुन्हा 2 ओळी सोडून तिसरं विधान लिहायचं. असं प्रत्येक ठिकाणी करायचं आहे. टिंबटिंब या अर्थशास्त्रज्ञाच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवरचा विषय आहे. पर्याय: ॲडम स्मिथ, अल्फ्रेड मार्शल, प्राध्यापक ह्यू हॅल्टन, प्राध्यापक शिंडले फिराज. आणि याचं अचूक उत्तर आहे प्राध्यापक ह्यू हॅल्टन. क्रमांक 4. नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण टिंबटिंब. पर्याय: अपुरी बचत, रोख रकमेची वाढती मागणी, असंघटित क्षेत्राची उपस्थिती, वित्तीय गैरव्यवस्था. अचूक उत्तर आहे अपुरी बचत. 5वं विधान आहे. पुरवठा वक्र त्याच पुरवठा वक्रावर वरच्या दिशेने सरकणे म्हणजे टिंबटिंब. पर्याय: पुरवठ्याचा संकोच, पुरवठ्यातील ऱ्हास, पुरवठ्याचा विस्तार, पुरवठ्यातील वाढ. आणि अचूक उत्तर आहे पुरवठ्याचा विस्तार. ब प्रश्न आहे. सहसंबंध पूर्ण करा. 5 गुण. चौकटीमध्ये अचूक उत्तर लिहायचं आहे. 1. मॅक्रो स्थूल अर्थशास्त्र. तर मायक्रोस त्याचं उत्तर येईल अचूक सूक्ष्म अर्थशास्त्र. 2. मीठ जीवनावश्यक वस्तू. तर हिरा कोणती वस्तू आहे, तर ती वस्तू आहे चैनीची वस्तू. क्रमांक 3. एकच किंमत पूर्ण स्पर्धा. तर भिन्न किंमत कोणत्या स्पर्धेमध्ये असते, तर ती आहे मक्तेदारी. क्रमांक 4. मागणी वक्र. चौकटीमध्ये उत्तर लिहायचं. पुरवठा वक्र वर जाणारा, तर मागणी वक्र खाली येणारा. क्रमांक 5. भांडवलाला व्याज मिळतं मोबदला, तर संयोजकाला काय मिळतं, तर संयोजकाला मिळतो नफा. क प्रश्न आहे पहिल्यातलाच. विसंगत शब्द ओळखा. शब्दांचा गट दिलाय, त्यात वेगळा घटक किंवा विसंगत घटक ओळखायचा. 5 गुण. 1. धुलाई यंत्र, लाकडी खुर्ची, कपाट आणि दूध. या गटामध्ये न बसणारा शब्द आहे दूध. 2. शुल्क, भेटी, अनुदाने, वस्तू व सेवा कर. गटात न बसणारा शब्द वस्तू व सेवा कर. 3. सावकार, व्यापारी बँका, सहकारी बँका, भारतीय रिझर्व्ह बँक. गटात न बसणारा शब्द सावकार. हा असंघटित क्षेत्रातला आहे.
4 उत्पादन पद्धती, राशी पद्धती, उत्पन्न पद्धती, खर्च पद्धती. या गटातनं बसणारा शब्द आहे राशी पद्धती. 5 स्थानिक व्यापार, आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार. गटातनं बसणारा शब्द आहे स्थानिक व्यापार. प्रश्न क्रमांक ड. योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा. 5 गुण आहेत. 1 विशिष्ट घटकाच्या समतोलाचे विवेचन करणारा समतोलाचा प्रकार, त्याला म्हणायचं आंशिक समतोल किंवा संतुलन. 2 किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते, मागणीतील वाढ किंवा वृद्धी त्याला म्हणतात. 3 एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी, त्याला म्हणायचं आयात. 4 वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता, त्याला म्हणायचं उपयोगिता. ही संकल्पना आहे किंवा पारिभाषिक शब्द. 5 दोन भिन्न कालावधीत वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलांचे मापन करणारा निर्देशांक, तो आहे किंमत निर्देशांक. प्रश्न क्रमांक 2 अ. पुढील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. संकल्पना ओळखायची पण आणि स्पष्ट करायची पण. कोणत्याही 3 सोडवायच्या 5 पैकी आणि 6 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि स्पष्टीकरण करण्यासाठी 2रा गुण. 1 निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. 2 साखरेच्या किमतीत 50% घट झालेल्या साखरेच्या मागणीत 50% वाढ होते. 3 वीरूने 500 किलोग्रॅम गहू उत्पादनापैकी 100 किलोग्रॅम उत्पादन त्याच्या कुटुंबासाठी बाजूला ठेवले. 4 राजेंद्राने 4000 किलोग्रॅम तांदूळ उत्पादनापैकी 40 रुपये दर असताना 1000 किलोग्रॅम तांदूळ बाजारपेठेत विक्रीस आणला. 5 आशाने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. आता आपण याचं उत्तर लिहूया. क्रमांक 1 निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. आता पाहूया उदाहरणातील संकल्पना आहे स्वामित्व उपयोगिता. आता हे लिहिलं की 1 गुण मिळेल तुम्हाला. संकल्पनेचे स्पष्टीकरणासाठी 2रा गुण. वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा जी उपयोगिता निर्माण होते किंवा वाढते ती उपयोगिता म्हणजे स्वामित्व उपयोगिता होय. असं लिहिलं की 2 गुण मिळतील. क्रमांक 2 साखरेच्या किमतीत 50% घट झाल्यास साखरेच्या मागणीत 50% वाढ होते. उदाहरणातील संकल्पना आहे एकक लवचिक मागणी. संकल्पनेचे स्पष्टीकरण. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ किंमत 50% घट झाल्यास मागणीत 50% वाढ होते. 3री संकल्पना आहे वीरूने 500 किलोग्रॅम गहू उत्पादनापैकी 100 किलोग्रॅम उत्पादन त्याच्या कुटुंबासाठी बाजूला ठेवले. उदाहरणार्थी संकल्पना आहे स्व उपभोगासाठीचे उत्पादन. स्वयं उपभोग असं त्याला म्हटलं तरी चालेल. संकल्पनेचे स्पष्टीकरण. स्वतःच्या व कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकूण उत्पादनापैकी विक्रीसाठी न वापरता बाजूला काढून ठेवलेला भाग म्हणजे स्व उपभोगासाठीचे उत्पादन होय. 4 राजेंद्रने 4000 किलोग्रॅम तांदूळ उत्पादनापैकी 40 रुपये दर असताना 1000 किलोग्रॅम तांदूळ बाजारपेठेत विक्रीसाठी आणला. उत्तर पाहूया आपण. या उदाहरणातील संकल्पना आहे वैयक्तिक पुरवठा. संकल्पनेचे स्पष्टीकरण. एका विशिष्ट कालखंडात बाजारात वस्तूच्या निरनिराळ्या किमती असताना बाजारातील एका विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेली एकूण नग संख्या म्हणजे वैयक्तिक पुरवठा होय. क्रमांक 5 संकल्पना. आशाने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. उदाहरणातील संकल्पना आहे वैयक्तिक घटक अभ्यास. संकल्पनेचे स्पष्टीकरण. अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे केलेला अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटक अभ्यास होय. उदाहरणार्थ सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योगाचा वैयक्तिक उत्पन्नाचा केलेला अभ्यास होय. प्रश्न ब. फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे. 5 पैकी 6 गुण, म्हणजे एका फरकाला 2 गुण आहेत. 1 प्रत्यक्ष मागणी आणि अप्रत्यक्ष मागणी. 2 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. 3 सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती. 4 लास्पेयर निर्देशांक आणि पाश्चेचा निर्देशांक. 5 विकास खर्च आणि विकासेतर खर्च. 2 गुणांच्यासाठी फरक आहे त्यामुळे 2 मुद्दे लिहिले तरी चालेल. एका भागात प्रत्यक्ष मागणी, दुसऱ्या भागात अप्रत्यक्ष मागणी. फरकाचा पहिला मुद्दा आहे तो अर्थ लिहायचा 1 गुणांच्यासाठी.
ज्या वस्तू व सेवा मानवी गरजा प्रत्यक्षपणे पूर्ण करतात त्या वस्तू व सेवांना असणारी मागणी म्हणजे प्रत्यक्ष मागणी होय. ज्या वस्तू आणि सेवा मानवी गरजा अप्रत्यक्षपणे पूर्ण करतात त्या वस्तू व सेवांना असणारी मागणी म्हणजे अप्रत्यक्ष मागणी होय. फरकाचा दुसरा मुद्दा स्वरूप. उपभोग्य वस्तूंना असणारी मागणी प्रत्यक्ष मागणी असते. उदाहरणार्थ अन्नपदार्थ, कपडे इत्यादींची मागणी. उत्पादन घटकांना असणारी मागणी अप्रत्यक्ष असते. उदाहरणार्थ हत्यारे, अवजारे इत्यादींची मागणी. दुसरा फरक लिहायचा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. अर्थ लिहूया प्रथम. मॉरिस डॉब यांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. कार्ल शॉपिरो यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. फरकाचा दुसरा मुद्दा व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीत वस्तूंच्या व सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत यांचा समावेश होतो. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीत उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत यांचा समावेश होतो. फरक लिहायचा आहे सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती. पहिल्यांदा अर्थ. प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च म्हणजे सरासरी खर्च होय. प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे सरासरी प्राप्ती होय. फरकाचा दुसरा मुद्दा लिहायचा आहे सूत्र. सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च छेद एकूण नगसंख्या. सरासरी प्राप्ती बरोबर एकूण प्राप्ती छेद एकूण नगसंख्या. 2 गुणांच्यासाठी 2 मुद्दे लिहायचे. पुढचा फरक आहे लास्पेयर निर्देशांक आणि पाश्चेचा निर्देशांक. पहिला फरकाचा मुद्दा वैशिष्ट्य. मूळ वर्षातील वस्तूंच्या परिमाणांच्या आधारे निर्देशांक मोजणे हे पाश्चेच्या निर्देशांकाचे खास वैशिष्ट्य आहे. चालू वर्षातील वस्तूंच्या परिमाणांच्या आधारे निर्देशांक मोजणे हे पाश्चेच्या निर्देशांकाचे खास वैशिष्ट्य आहे. सूत्र. लास्पेयर निर्देशांक बरोबर समेशन P1 Q0 छेद समेशन P0 Q0 गुणिले 100. पाश्चेचा निर्देशांक बरोबर समेशन P1 Q1 छेद समेशन P0 Q1 गुणिले 100. सूत्र व्यवस्थित लिहायचं. पुढचा फरक आहे विकास खर्च आणि विकासेतर खर्च. अर्थ लिहू पहिल्यांदा. शासनाचा ज्या खर्चाद्वारे देशात प्रत्यक्ष उत्पादक स्वरूपाचा परिणाम होतो तो खर्च म्हणजे विकास खर्च होय. शासनाच्या ज्या खर्चाद्वारे देशात प्रत्यक्ष उत्पादक स्वरूपाचा परिणाम होत नाही तो खर्च म्हणजे विकासेतर खर्च होय. फरकाचा मुद्दा उदाहरण. आरोग्य, शिक्षण, औद्योगिक विकास इत्यादी बाबींवर शासनाने केलेला खर्च ही विकास खर्चाची उदाहरणे आहेत. प्रशासन, युद्ध इत्यादी बाबींवर शासनाने केलेला खर्च ही विकासेतर खर्चाची उदाहरणे आहेत. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3 सोडवायचे. 5 पैकी 12 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. क्रमांक 1. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2. निर्देशांकाचे प्रकार स्पष्ट करा. 3. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 4. विदेश व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून प्रकार स्पष्ट करा. 5. मागणीतील विचलन स्पष्ट करा. 4 गुणांच्यासाठी प्रश्न आहे त्यामुळे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात 4 मुद्दे आले तरी चालेल. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 1. समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार पातळी, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी समग्र घटकांचा अभ्यास या शाखेत होतो. दुसरं वैशिष्ट्य उत्पन्न विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र हे उत्पन्न व रोजगार सिद्धांत किंवा उत्पन्न विश्लेषण म्हणून ओळखले जाते. समग्रलक्षी विश्लेषण हे प्रामुख्याने अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नाची व एकूण रोजगार पातळी कशी निश्चित होते आणि त्यात बदल किंवा चढ उतार कोणत्या कारणांनी घडून येतो याचे विवेचन करणारे आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नात दीर्घकाळात कशी वाढ होते आणि सामाजिक लेखांकन या संबंधीचे सविस्तर विवेचनही हे विश्लेषण करते. तिसरं वैशिष्ट्य सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास.
समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण हे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण करते. हे विश्लेषण संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समतोल कसा प्रस्थापित होतो याचे स्पष्टीकरण करते. समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणात अर्थव्यवस्थेतील अनेक आर्थिक चलांच्या वर्तनाचा एकाच वेळी अभ्यास केला जातो व हा अभ्यास करताना विविध आर्थिक घटकांमधील फलनात्मक संबंध व त्यांच्यातील परस्परावलंबन विचारात घेतले जाते. सर्वसाधारण समतोलामध्ये सर्वच घटक इतर सर्व घटकांशी संबंधित असतात असे मानले जाते. सर्वसाधारण समतोलात एकूण मागणी व एकूण पुरवठा यांच्या समतोलाद्वारे सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते व त्याद्वारे एकूण उत्पन्न व रोजगार पातळी कशी निश्चित होते याचे स्पष्टीकरण केले जाते. समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणात अनेक समग्रलक्षी आर्थिक चले, त्यांचे आंतरसंबंध, परस्परावलंबन व त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. चौथं वैशिष्ट्य, परस्परावलंबनाचा विचार. स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार पातळी, एकूण गुंतवणूक, किंमत पातळी इत्यादी समग्रलक्षी आर्थिक चलांमधील परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ, गुंतवणूक पातळीवरील बदल हा राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन व रोजगार पातळी या सर्वांमध्ये कसा बदल घडवून आणतो व अंतिमतः आर्थिक विकासाच्या पातळीत कसा बदल घडवून आणतो याचे स्पष्टीकरण समग्रलक्षी विवेचनात आढळते. पाचवं वैशिष्ट्य, राशी पद्धतीचा अवलंब. समग्रलक्षी विश्लेषण हे समुच्चयात्मक स्वरूपाचे आहे. यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्रांचा म्हणजेच आर्थिक चलांच्या बेरजांच्या रूपातील एकूण परिमाणांचा म्हणजेच समुच्चयांचा अभ्यास केला जातो. म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्राचे विवेचन हे एकूण मागणी, एकूण पुरवठा, राष्ट्रीय उत्पादन इत्यादी समग्रलक्षी चलांशी संबंधित असते. त्यामुळे या अर्थशास्त्रात राशी पद्धतीचा अवलंब केला जातो. सहावं वैशिष्ट्य, वृद्धीच्या प्रारूपांचा विचार. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग सविस्तररित्या अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र आर्थिक वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी आर्थिक वृद्धीची प्रारूपे उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ, मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे महालनोबिस वृद्धी प्रारूप. सातवं वैशिष्ट्य, सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळीत होणाऱ्या चढ उतारांचा म्हणजेच व्यापार चक्राचा अभ्यास केला जातो. आठवं वैशिष्ट्य, आर्थिक धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते समग्रलक्षी अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ, भाववाढ रोखणे, रोजगार निर्माण करणे, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे, देशाचा वेगाने आर्थिक विकास साधणे इत्यादी समग्रलक्षी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य अशी आर्थिक धोरणे ठरवण्यास हे विश्लेषण मदत करते. आता इथे महत्त्वाची सूचना दिलेली आहे. 8 मुद्द्यांचं आपण विवेचन केले, त्यापैकी कोणतेही 4 मुद्दे लिहा, कारण 4 गुणांचा प्रश्न आहे. हा प्रश्न 8 गुणांना सुद्धा येऊ शकतो, म्हणून मी इथे 8ही मुद्द्यांचं विवेचन घेतलं. तुम्ही 4 मुद्दे इथे लिहिले तरी चालेल. 8 मार्काला आलं तर 8 मुद्दे लिहा, 4 मार्काला आले तर 4 लिहा. दुसरा प्रश्न आहे, निर्देशांकाचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर, निर्देशांकाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. 1. किंमत निर्देशांक. वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे किंमत निर्देशांकाद्वारे मापन केले जाते. किंमत निर्देशांकाद्वारे 2 भिन्न कालावधीत एका वस्तूच्या किंवा एकाहून अधिक वस्तूंच्या किमतीत झालेल्या बदलांची तुलना करता येते. 2. संख्यात्मक निर्देशांक. संख्यात्मक निर्देशांकास प्रमाणबद्ध निर्देशांक असेही म्हणतात. अर्थव्यवस्थेतील एखाद्या वस्तूच्या उत्पादनातील किंवा विविध वस्तूंच्या उत्पादनातील 2 भिन्न कालावधीतील बदलांचे संख्यात्मक निर्देशांकाद्वारे मापन केले जाते. उदाहरणार्थ, कृषी उत्पादन निर्देशांक, औद्योगिक उत्पादन निर्देशांक इत्यादी. 3. मूल्य निर्देशांक. वस्तूची किंमत आणि वस्तूचे परिमाण यांच्या गुणाकाराद्वारे वस्तूचे मूल्य मोजले जाते. एखाद्या वस्तूच्या मूल्यातील 2 भिन्न कालावधीतील बदलाचे मूल्य निर्देशांकाद्वारे मापन केले जाते. चौथा प्रकार, विशिष्ट हेतू निर्देशांक.
अर्थव्यवस्थेतील विशिष्ट चलातील भिन्न कालावधीतील बदलाचे मापन करण्याच्या हेतूने विशिष्ट हेतू निर्देशांक तयार केला जातो. उदाहरणार्थ आयात निर्यात निर्देशांक, श्रम उत्पादकता निर्देशांक, शेअर किमतीचा निर्देशांक, ग्राहक किंमत निर्देशांक, मानव विकास निर्देशांक इत्यादी. प्रश्न 3. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. अनेक विक्रेते. मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारात विक्रेत्यांची संख्या ही अल्पाधिकार बाजारातील विक्रेत्यांच्या संख्येपेक्षा जास्त, परंतु पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील विक्रेत्यांच्या संख्येपेक्षा कमी असते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील उत्पादक स्वतःच्या विभेदित वस्तूंच्या बाबतीत मक्तेदार असतो, परंतु त्याच वेळी त्यास त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या विक्रेत्यांपासून होणाऱ्या स्पर्धेसही सामोरे जावे लागते. दुसरं वैशिष्ट्य असंख्य ग्राहक. मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारात असंख्य ग्राहक असतात. बाजारातील एका ग्राहकाची वैयक्तिक मागणी ही बाजार मागणीतील अत्यल्प भाग असतो. त्यामुळे मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारातील एखाद्या ग्राहकाला वस्तूच्या किमतीवर नियंत्रण ठेवता येत नाही. 3. वस्तुभेद. वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारातील प्रत्येक उत्पादकाची वस्तू ही व्यापार चिन्ह, रंग, आकार, बाह्य वेष्टन, दर्जा इत्यादी बाबतीत थोड्या फरकाने वेगळी असते. यालाच वस्तुभेद म्हणतात. मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारात प्रतिस्पर्धी उत्पादकाची वस्तू काहीशा फरकाने वेगळी व बऱ्याच प्रमाणात सारखी असल्याने मक्तेदारीयुक्त बाजारातील वस्तूंना जवळचे पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे मक्तेदारीयुक्त बाजारात मागणीची छेदक लवचिकता अधिक प्रमाणात आढळते. उदाहरणार्थ मोबाईल फोन, साबण, टूथपेस्ट, दुचाकी वाहने इत्यादी वस्तूंच्या बाबतीत वस्तुभेद आढळतात. 4. वैशिष्ट्य मुक्त प्रवेश आणि निर्गमन. पूर्ण स्पर्धेच्या बाजाराप्रमाणेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारात उद्योग संस्थांच्या प्रवेशावर आणि निर्गमनावर कोणतेही निर्बंध नसतात. नफ्याची आशा असल्यास नवीन उद्योग संस्था मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारात मुक्तपणे प्रवेश करू शकतात. याउलट तोट्याची शक्यता असल्यास उद्योग संस्था वस्तूंचे उत्पादन बंद करून मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारातून मुक्तपणे निर्गमन करू शकतात. 5. वैशिष्ट्य विक्री खर्च. अल्पाधिकार बाजाराप्रमाणेच मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारात वस्तूंच्या जाहिरातींवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारातील उद्योग संस्था बाजारातील जास्तीत जास्त ग्राहकांनी त्यांच्या वस्तूंची खरेदी करावी या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेतात. जाहिरातींवर केल्या जाणाऱ्या या खर्चास विक्री खर्च म्हणतात. प्रसारमाध्यमांद्वारे जाहिरात करण्यासाठी केलेला खर्च, फलक जाहिरातींवर केलेला खर्च, वस्तूंचे प्रदर्शन, खिडकी प्रदर्शन यासाठी करण्यात आलेला खर्च, मोफत भेटवस्तू देण्यासाठी केलेला खर्च किंवा वस्तूचा मोफत नमुना देण्यासाठी केलेला खर्च इत्यादी सर्व खर्चाचा विक्री खर्चात समावेश होतो. 6. वैशिष्ट्य जवळचे पर्याय. मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारात वस्तूंना जवळचे पर्याय उपलब्ध असतात. उदाहरणार्थ शीतपेय, बिस्किटे, चहा, पावडर इत्यादी वस्तूंना जवळचे पर्याय उपलब्ध असतात. 7. संकल्पना गटसंकल्पना. प्राध्यापक चेंबरलिन यांनी मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारात उद्योग या संकल्पनेऐवजी गट ही संकल्पना वापरली. पूर्ण स्पर्धा बाजारात एकजिन्सी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या विविध उद्योग संस्थांचा समुच्चय म्हणजे उद्योग होय. या उलट मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारात एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या विभेदित वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या विविध उद्योग संस्थांचा समुच्चय म्हणजे गट होय. उदाहरणार्थ औषधे उत्पादन करणाऱ्या विविध उद्योग संस्थांचा समूह. महत्त्वाची सूचना, वरील 7 मुद्द्यांच्यापैकी कोणतेही 4 मुद्दे लिहा, कारण हा प्रश्न फक्त 4 गुणांना आलेला आहे. प्रश्न 4 आहे, विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून प्रकार स्पष्ट करा. उत्तर. विदेशी व्यापाराची संकल्पना. विदेशी व्यापाराची संकल्पना पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करण्यात आली आहे. 1. विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशात केला जाणारा व्यापार होय. विदेशी व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा बाह्य व्यापार असेही म्हणतात. 2. प्राध्यापक मॅक्स वॉसरमन आणि हल्टमन यांच्या मते विविध देशातील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये
होतो. ब. विदेशी व्यापाराचे प्रकार. विदेशी व्यापाराचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. आयात व्यापार. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तूंची व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. स्वदेशाकडून परदेशातील वस्तूंचा व सेवांचा केला गेलेला अंतःप्रवाह म्हणजे आयात व्यापार होय. उदाहरणार्थ भारताने इराक, कुवेत, सौदी अरेबिया या देशातून पेट्रोलियमची केलेली खरेदी. दुसरा प्रकार आहे निर्यात व्यापार. एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तूंची व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय. स्वदेशाकडून परदेशात वस्तूंचा व सेवांचा गेलेला बहिर्प्रवाह म्हणजे निर्यात व्यापार होय. उदाहरणार्थ भारताने चीन, हाँगकाँग, सिंगापूर या देशांना चहा, तांदूळ, ताग या पदार्थांची केलेली विक्री. तिसरा प्रकार आहे पुनर्निर्यात व्यापार. एका देशातून आयात केलेल्या वस्तूवर प्रक्रिया करून त्यांची दुसऱ्या देशात केलेली निर्यात म्हणजे पुनर्निर्यात व्यापार होय. उदाहरणार्थ जपान हा देश इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशातून आयात करतो. कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून रेडिओ, धुलाई यंत्र, दूरदर्शन यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवतो व या वस्तू जगातील विविध देशांना निर्यात करतो. 5वा प्रश्न. मागणीतील विचलन स्पष्ट करा. उत्तर. मागणीतील विचलन पुढील मुद्द्यांच्या व आकृतीच्या आधारे स्पष्ट करता येते. 1. अर्थ. इतर परिस्थितीत बदल न होता किमतीतील बदलामुळे मागणीत होणाऱ्या चढ उतारांना मागणीतील विचलन म्हणतात. मागणीतील विचलन पुढील 2 प्रकारचे असते. 1. मागणीतील विस्तार किंवा प्रसरण. इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी जास्त होते, त्यास मागणीतील विस्तार म्हणतात. मागणीतील संकोच किंवा आकुंचन. इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता वस्तूची किंमत जास्त झाल्यास वस्तूची मागणी कमी होते, त्यास मागणीतील संकोच म्हणतात. 4था मुद्दा आकृतीचा आहे. मागणीतील विचलन पुढील आकृतीच्या आधारे स्पष्ट करता येते. आकृती काढणं आवश्यक आहे. पहा, या आकृतीमध्ये अ आणि क्ष अक्षावर मागणी घेतली आहे. अ आणि अक्षावर किंमत घेतलेली आहे. मूळ किंमत आहे अ पासून क पर्यंत, ही क किंमत आहे. त्यावेळेला मागणी आहे म इतकी आणि स बिंदूचा समतोल आहे. किंमत कमी झाली क 1 पर्यंत, त्यावेळेला मागणी वाढलेली आहे म 1 पर्यंत. किंमत क 2 झालेली आहे, त्यावेळेला मागणी म 2 झालेली आहे. म्हणजे किंमत कमी जास्त होते तशी मागणी बदलते. इथे याला म्हणायचं संकोच होतो. हा म पासून म 2 पर्यंतचा संकोच आहे आणि हा जो विस्तार आहे स पासून स 1 पर्यंतचा असा विस्तार आहे. हा अशी आकृती काढायची, विस्तार आणि संकोच, याला म्हणायचं मागणीतील विचलन. समान आकृती काढायची. आकृतीचं स्पष्टीकरण घेऊया. वरील आकृतीतून असे दिसून येते की इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता वस्तूची किंमत अ क पासून अ क 1 पर्यंत कमी झाल्यास वस्तूची मागणी अ म पासून अ म 1 पर्यंत जास्त होते, त्यास मागणीतील विस्तार म्हणतात. मागणीच्या विस्तारात किंमत व मागणी यांचा नवीन समतोल बिंदू त्याच मागणी वक्रावर डावीकडून उजवीकडे वरून खाली सरकतो स 1. याउलट वस्तूची किंमत अ क पासून अ क 2 पर्यंत जास्त झाल्यास वस्तूची मागणी अ म पासून अ म 2 पर्यंत कमी होते, त्यास मागणीतील संकोच म्हणतात. मागणीच्या संकोचात किंमत व मागणी यांचा नवीन समतोल बिंदू त्याच मागणी वक्रावर उजवीकडून डावीकडे खालून वर सरकतो स 2. असं आकृतीचं स्पष्टीकरण पण करायचं. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते कारण स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे, 12 गुण आहेत. 5 पैकी 3 सोडवायचे, एका प्रश्नाला 4 गुण, 12 गुण आहेत. सहमत, असहमत आहात किंवा नाहीत म्हणजे चुकी बरोबर आहे हे ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरणाला 3 गुण, असं एका प्रश्नाला 4 गुण. 1. जेव्हा गिफेन वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्याची मागणी जास्त असते. 2. साठा आणि पुरवठा यात फरक आहे. 3. रिझर्व्ह बँकेची अनेक कार्ये आहेत. 4. निर्देशांकामध्ये फक्त किंमत पातळीतील बदल मोजले जातात. 5. मागणीच्या लवचिकतेवर विविध घटक परिणाम करतात. आपण 5 पैकी 3 सोडवायचेत, पण इथे 5ही घेऊया. 4 गुणांच्यासाठी 1 प्रश्न. 1. जेव्हा गिफेन वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्यांची मागणी जास्त होते. उत्तर पाहूया. या विधानाशी मी असहमत आहे, त्याची कारणं लिहायची. पहिलं कारण,
सर रॉबर्ट गिफेन या इंग्रज अर्थशास्त्रज्ञाने हलक्या दर्जाच्या वस्तूंची म्हणजेच गिफेन वस्तूंची किंमत कमी झाल्यास त्यांची मागणी जास्त न होता कमी होत असल्याचे स्पष्ट केले. 2. गिफेनच्या वस्तूंची किंमत कमी झाल्यास व्यक्तीचे वास्तव उत्पन्न वाढते व त्यातून चांगल्या प्रतीच्या वस्तूंची मागणी केली जाते. 2. गिफेनच्या वस्तूंची किंमत कमी झाल्यास व्यक्तीचे वास्तव उत्पन्न वाढते व त्यातून चांगल्या प्रतीच्या वस्तूंची मागणी केली जाते. 3. उदाहरणार्थ, वनस्पती तुपाची किंमत कमी झाल्यास वनस्पती तुपाची मागणी कमी होते व शुद्ध तुपाची मागणी वाढते. म्हणजेच गिफेनच्या वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद ठरतात. या संकल्पनेस गिफेनचा विरोधाभास असे म्हटले जाते. तुम्ही इथे आकृती पण काढू शकता गिफेनच्या विरोधाभासाची. क्रमांक 2. साठा व पुरवठा यात फरक आहे. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे, कारण 1. विक्रेत्याकडे अस्तित्वात असलेली वस्तूंची एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. साठा हा संभाव्य पुरवठा असतो. विशिष्ट किमतीला विशिष्ट कालावधीत विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेली वस्तूंची नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. 2. साठा हा उत्पादनावर अवलंबून असतो. पुरवठा हा साठ्यावर व किमतीवर अवलंबून असतो. 3. साठा हा स्रोत आहे, या उलट पुरवठा हा प्रवाह आहे. 4. साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असू शकतो, परंतु पुरवठा हा साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही. अशा प्रकारे साठा व पुरवठा यामध्ये फरक आहे. क्रमांक 3. रिझर्व्ह बँकेची अनेक कार्ये आहेत. उत्तर, वरील विधानाशी मी सहमत आहे, कारण रिझर्व्ह बँक पुढील अनेक प्रकारची कार्ये करते. भारतीय रिझर्व्ह बँक 1 एप्रिल 1935 रोजी स्थापना. 2. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयकरण. 3. चलनी नोटा निर्माण करणारी बँक. 4. सरकारची बँक. 5. बँकांची बँक. 6. परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणारी बँक. 5. बँकांची बँक. 6. परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणारी बँक. 7. पतपैशाचे संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांच्या आधारे नियंत्रण करणारी बँक. 8. आकडेवारी गोळा करणारी आणि प्रसिद्ध करणारी बँक. 9. विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्यास चालना देणारी बँक. 10. निरसन केंद्र म्हणून आणि व्यापारी बँकांची अंतिम ऋणदाता म्हणून कार्य करणारी बँक. क्रमांक 4. निर्देशांकामध्ये फक्त किंमत पातळीतील बदल मोजले जातात. उत्तर, या विधानाशी मी असहमत आहे, कारण 1. निर्देशांकामध्ये किंमत पातळीतील बदलांप्रमाणेच राहणीमान, औद्योगिक उत्पादन, कृषी उत्पादन, आयात, निर्यात इत्यादी विविध चलातील बदल मोजले जातात. 2. उदाहरणार्थ, 2 कालावधीतील श्रमिकांच्या उत्पादकतेतील बदलाचे प्रमाण श्रम उत्पादकता निर्देशांकाद्वारे मोजले जाते. 3. ग्राहक किंमत निर्देशांक, घाऊक किंमत निर्देशांक, सेवा निर्मिती निर्देशांक, मानव विकास निर्देशांक इत्यादी विशिष्ट चलातील बदलाचे विशिष्ट हेतू निर्देशांकाद्वारे मापन केले जाते. अशा प्रकारे निर्देशांकामध्ये फक्त किंमत पातळीतील बदल मोजले न जाता इतर अनेक आर्थिक चलातील बदल मोजले जातात. क्रमांक 5. मागणीच्या लवचिकतेवर अनेक घटक परिणाम करतात. उत्तर, वरील विधानाशी मी सहमत आहे, कारण मागणीच्या लवचिकतेवर पुढील अनेक घटक परिणाम करतात. 1. वस्तूचे स्वरूप. 2. पर्यायी वस्तूची उपलब्धता. 3. वस्तूचे विविध उपयोग. 4. वस्तूची सवय किंवा व्यसन. 5. वस्तूचा टिकाऊपणा. 6. पूरक वस्तू. 7. उपभोक्त्याचे उत्पन्न. 8. गरजेची तीव्रता. 9. कालावधी. यामुळे अनेक घटक परिणाम करतात. हे सगळे घटक लिहायचे. प्रश्न 5. खालील तक्ता, आकृती, उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 प्रश्न दिलेत. 8 गुण म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. खालील पत्रकावरून प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे किंमत दिलेली आहे वस्तूची रुपयामध्ये आणि पुरवठा नगसंख्या दिले. किंमत 10, 15, 20, 25, 30, 35, 40 अशी वाढत जाते आणि पुरवठा नगसंख्या 200. आता काही रिकाम्या जागा आहेत इथे. 1, 2, 3 आणि 4 ह्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. आपण पाहूया. आणखी प्रश्न आहेत तिथे. 1. वरील पुरवठापत्रक पूर्ण करा. आपण करूया पूर्ण. 2. वरील पुरवठापत्रकाच्या सहाय्याने आकृती काढा. 3. किंमत व पुरवठा यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करा. आता आपण तक्ता पूर्ण करूया. पहा, हे एक चॉकलेटचं एक पुरवठापत्रक आहे. किंमत 10, 15, 20, 25, 30, 35, 40
आता इथे 200, मग इथे चौकटी लिहायचं 250, कारण इथं 300 आहे. मग इथं 350 आहे, 350 नंतर येईल 400, इथे आहे 450 आणि हे 500. अशा प्रकारे ह्या संख्या पूर्ण करा. नंतर पुरवठा वक्राची आकृती आहे. क्ष अक्षावर चॉकलेटचा पुरवठा नगसंख्या घेतली आहे, य अक्षावर किंमत घेतलेली आहे. 10, 15, 20, 25, 30, 35, 40 किंमत घ्यायची आणि इकडे पुरवठा घ्यायचा आहे 200, 250, 300, 350, 400, 450, 500 आणि दिलेले बिंदू जोडत जायचे. पहा, हे अ, ब, क, ड या तक्त्याप्रमाणे असं हे बिंदू जोडत गेले अशा पद्धतीने की तुमचा डावीकडून उजवीकडे वर जाणारा हा प पुरवठा वक्र तयार होतो. हा झाला पुरवठा वक्र, दिलेल्या तक्त्यावरून तयार करायचा. स्पष्टीकरण लिहायचं आहे. किंमत आणि पुरवठा यातील सहसंबंध. चॉकलेटच्या पुरवठा पत्रकावरून आणि चॉकलेटचा पुरवठा वक्राच्या आकृतीवरून असे दिसून येते की चॉकलेटची किंमत कमी असताना, म्हणजे 10 रुपये चॉकलेटचा पुरवठा कमी असतो 200 नग. या उलट चॉकलेटची किंमत जास्त असताना, म्हणजे 40 रुपये असताना चॉकलेटचा पुरवठा जास्त असतो 500 नग. यावरून असे दिसून येते की चॉकलेटची किंमत आणि चॉकलेटचा पुरवठा यात सम किंवा प्रत्यक्ष संबंध आढळतो. प्रश्न दुसरा आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती दिलेली आहे पहा. इथे क्ष अक्षावर मागणी, य अक्षावर किंमत, इथे अ आणि क किंमत आहे, किंमत स्थिर आहे आणि हे 3 वक्र दिलेले आहेत, 1, 2 आणि 3. हे पुरवठ्याचे मागणीतील वृद्धी आणि ऱ्हासची आकृती आहे. आपण प्रश्न पाहूया त्यावर काय काय प्रश्न दिलेले आहेत. 1, उजवीकडे स्थानांतरित होणारा वक्र कोणता? हा वक्र कोणता? 2, डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र कोणता? इकडचा कोणता आहे? 3, वस्तूची किंमत कोणती आहे? आणि 4, मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास या संकल्पना स्पष्ट करा. आकृतीवरून आपण प्रश्नांची उत्तरं लिहूया. पहिल्याचं उत्तर आहे मागणीतील वृद्धी झालेली आहे. पुढे सरकलेला वक्र, मागे आलेलं वक्र आहे मागणीतील ऱ्हास आणि किंमत आहे क. आता संकल्पना लिहायची. मागणीतील वृद्धी म्हणजे काय? वस्तूच्या किमतीत बदल न होता इतर परिस्थितीत अनुकूल बदल झाल्यास वस्तूची मागणी जास्त होते, त्यास मागणीतील वृद्धी म्हणतात. दुसरी संकल्पना मागणीतील ऱ्हास, वस्तूच्या किमतीत बदल न होता इतर परिस्थितीत प्रतिकूल बदल झाल्यास वस्तूची मागणी कमी होते, त्यास मागणीतील ऱ्हास म्हणतात. या 2 संकल्पना सोप्या आहेत, लक्षात ठेवायचं. इथे आहे वृद्धी म्हणजे अनुकूल बदल आणि ऱ्हास म्हणजे प्रतिकूल बदल इतर परिस्थितीतला. एवढाच फरक आहे दोन्हीतला लिहायचा. 4 गुण सहज मिळतात. पुढचा प्रश्न आहे तिसरा, उतारा आहे. उतारा काळजीपूर्वक वाचायचा, 1-2दा सहज उत्तरं सापडतात. लोकांचे वृद्धत्व, अनारोग्य, अपंगत्व आणि दारिद्र्य यावरील उपाय म्हणून शासनाने नियमित रक्कम द्यावी ही सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना आहे. ही कल्पना मुळातूनच बदलली गेली पाहिजे. लाभार्थ्यांना धनादेश लिहून देण्याच्या पद्धतीपासून त्यांची काळजी घेण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था करण्याकडे सामाजिक सुरक्षेत संकल्पनात्मक बदल व्हायला हवा. यामध्ये त्यांना बऱ्यापैकी स्वावलंबनाच्या दृष्टीने सक्षम करण्याचाही समावेश असला पाहिजे. सामाजिक सुरक्षेच्या धनादेश लिहा या प्रारूपाला श्रीमंत जगाच्या लोकसंख्या संक्रमणाच्या पर्याप्त अवस्थेचा वारसा लाभला आहे. लोकसंख्या संक्रमणाच्या अवस्थेत अर्थव्यवस्थेतील काम न करणाऱ्या लोकांची काळजी घेण्यासाठी वसूल केले जाणारे कर पुरेशा प्रमाणात मिळू शकतील इतक्या प्रमाणात काम करणाऱ्या लोकांची संख्या असते. भारतासारख्या कमी श्रीमंत देशासाठी हे प्रारूप अनुकूल नाही. भारतातील लोकसंख्येचे वाढते आयुर्मान, वाढते शहरीकरण व त्यामुळे होणारे स्थलांतर यामुळे हे प्रारूप योग्य ठरत नाही. शहरीकरणाअंतर्गत सामाजिक सुरक्षा स्थितीशील समाजापेक्षा वेगळी असते. यावर कोणते प्रश्न आहेत ते आपण पाहूया. 1, सामाजिक सुरक्षेची कल्पना सांगा, पारंपरिक. 2, या उतार्यात सामाजिक सुरक्षेत कोणता संकल्पनात्मक बदल सुचवण्यात आला आहे? 3, श्रीमंत जगातील सामाजिक सुरक्षेचा वारसा कोणता आहे? 4, भारताच्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे भारतात सामाजिक सुरक्षेचे पारंपरिक प्रारूप अनुकूल ठरत नाही? आपण या प्रश्नांची उत्तरं पाहूया. उत्तरे. क्रमांक 1, लोकांचे वृद्धत्व, अनारोग्य, अपंगत्व आणि दारिद्र्य यावरील उपाय म्हणून शासनाने या व्यक्तींना नियमित रक्कम द्यावी ही सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना आहे. 2, लाभार्थ्यांना धनादेशाच्या स्वरूपात पैसे देण्याऐवजी त्यांची काळजी घेण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था करणे व त्यांना स्वावलंबी बनवणे या स्वरूपाचा सामाजिक सुरक्षेत संकल्पनात्मक बदल या उतार्यात सुचवण्यात आला आहे. 3,
लोकसंख्या संक्रमणाची पर्याप्त अवस्था हा श्रीमंत जगातील सामाजिक सुरक्षेचा वारसा आहे. 4. कमी आर्थिक संसाधने, लोकसंख्येचे वाढते आयुर्मान, वाढते शहरीकरण व त्यामुळे होणारे स्थलांतर इत्यादी भारताच्या वैशिष्ट्यांमुळे सामाजिक सुरक्षेचे पारंपरिक प्रारूप भारतासाठी अनुकूल ठरत नाही. प्रश्न क्रमांक 6, शेवटचा प्रश्न दीर्घोत्तरी. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. 16 गुण आहेत, म्हणजे एक प्रश्न 8 गुणांच्यासाठी 3 पैकी 2 लिहायचे. 1. घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत गृहीतकांसह स्पष्ट करा. म्हणजे सिद्धांत लिहायला 4 गुण आणि गृहीत लिहायला 4 गुण अशी विभागणी होईल 8 गुणांची. 2. सार्वजनिक उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. 3. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. 8 गुणांच्यासाठी दीर्घोत्तरी प्रश्न आहेत आणि हे बोर्ड परीक्षेला येऊ शकतात. 1. घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत गृहीतकांसह स्पष्ट करा. उत्तरामध्ये प्रस्तावना लिहायची. घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांत सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी मांडला, परंतु प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात विस्तृत स्वरूपात स्पष्ट केला. सिद्धांताचं विधान लिहायचं महत्त्वाचं. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते. दुसऱ्या शब्दात, इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते. थोडक्यात, एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिकाधिक प्रमाणात घेण्याची इच्छा कमी कमी होत जाते. आता इथे आपल्याला तक्ता आणि आकृती पण काढायची आहे. आपण तक्त्याच्या आधारे घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचा आढावा घेऊया. तक्त्यामध्ये एक्सची नगसंख्या आणि सीमांत उपयोगिता. एक्सची नगसंख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 घेतली आहे आणि सीमांत उपयोगिता 10, 8, 6, 4, 2, 0 आणि -2 म्हणजे -2. तक्त्याचं स्पष्टीकरण. वरील तक्त्यावरून असे स्पष्ट होते की एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसजसा वाढत जातो तसतशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते, 0 होते आणि ऋण होत जाते. इथे तक्त्यामध्ये आपल्याला दिसतंय पहा की सीमांत उपयोगिता घटत जाते, नंतर 0 होते आणि नंतर ऋण होते. आता याच आपल्याला तक्त्यावरून याची आकृती पण काढता येईल. ती आकृती आपण पाहूया. पहा, इथे आकृती काढताना क्ष अक्षावर वस्तूचे नग घ्यायचे आहेत आणि य अक्षावर सीमांत उपयोगिता घ्यायची आहे. सीमांत उपयोगिता आणि नग नोंद करून घ्यायचेत. नग 1, 2, 3, 4, 5, 6, 7 घ्यायचेत आणि सीमांत उपयोगिता 2, 4, 6, 8, 10 आणि ते -2 पण घ्यायचे आणि दिलेले बिंदू जोडायचे. हे बिंदू जोडत गेलं की डावीकडून उजवीकडे खाली घसरत जाणारा हा सीमांत उपयोगितेचा वक्र तयार होतो. CU त्याला नाव द्यायचं. ही आकृती महत्त्वाची आहे, अशीच काढायची व्यवस्थित. आता आपण गृहीतके लिहूया. गृहीतके. घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहीतके खालीलप्रमाणे. 1. विवेकशीलता. उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असे मानले जाते, त्यामुळे तो महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. दुसरं गृहीतक संख्यात्मक मापन. सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असे गृहीत धरले जाते, त्यामुळे गणिती प्रक्रिया सहज शक्य होतात. त्यामुळे वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्यांची तुलना करता येते. तिसरं गृहीतक एकजिन्सीपणा. उपभोगातील वस्तूंचे सर्व नग आकार, स्वरूप, रंग, चव इत्यादी बाबतीत समान आहेत. 4. उपभोग सातत्य. एखाद्या वस्तूच्या सर्व नगांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एकापाठोपाठ एक घेतला जातो. 5. योग्य आकारमान. उपभोग्य वस्तूंच्या सर्व नगांचे आकारमान योग्य किंवा साधारण असावे. ते अत्यंत मोठे किंवा लहान नसावे. 6. स्थिरता. उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्त्याचे उत्पन्न, चव, पसंती, सवयी, आवडीनिवडी यासारखे घटक स्थिर असावेत. पैशाची सीमांत उपयोगितासुद्धा स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. 7. विभाज्यता. सिद्धांत असे गृहीत धरतो की उपभोगात आणलेली वस्तू विभाज्य असावी.
त्यामुळे वस्तूचे लहान लहान भागात विभाजन करता येईल. 8. एकच गरज. एकच गरज पूर्णपणे भागवण्यासाठी वस्तूचा वापर होतो असं गृहीत धरलं जातं. दुसरा प्रश्न आहे, सार्वजनिक उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्न आणि सार्वजनिक उत्पन्न समान शब्द आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी. 1. दुहेरी गणनेची समस्या. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे दुहेरी गणना. एखादी वस्तू मध्यम आहे की अंतिम आहे निश्चित करणे अवघड असल्यामुळे बऱ्याच वस्तूंची गणना दोनदा होण्याची भीती असते. त्यामुळे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न अनेक पटींनी अधिक दिसते. उदाहरणार्थ, बेकरीत जे पीठ वापरले जाते त्याला मध्यम वस्तू म्हणून संबोधले जाते, पण तेच पीठ जर कुटुंबाकडून वापरले गेले तर ते अंतिम वस्तू म्हणून गणले जाते. क्रमांक 2ची व्यावहारिक अडचण आहे, अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. भारतासारख्या विकसनशील देशात मोठ्या प्रमाणावर अमौद्रिक क्षेत्र अस्तित्वात आहे. शेती व्यवसाय असूनही उदरनिर्वाहासाठी केला जातो. शेती उत्पादनाचा बराच मोठा भाग वैयक्तिक उपभोगासाठी वापरला जातो. तसेच उत्पादनाच्या काही भागाचा इतर वस्तू आणि सेवांच्या बदल्यात विनिमय केला जातो. अशा उत्पादनाचे आणि उपभोगाचे मापन राष्ट्रीय उत्पन्नात केले जाऊ शकत नाही. तिसरी अडचण आहे, अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकीय आकडेवारी. विकसनशील देशात उत्पादन आणि खर्चाविषयीची पुरेशी आणि अचूक माहिती उपलब्ध नसते. शेती, मत्स्य व्यवसाय, पशुपालन, वन उत्पादने, किरकोळ व्यावसायिक, बांधकामावरील कामगार, छोटे व्यावसायिक इत्यादीच्या उत्पन्नासंबंधीची अचूक व विश्वासार्ह माहिती उपलब्ध नसते. उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अनर्जित उत्पन्नासंबंधीची माहिती, ग्रामीण व शहरी भागातील उपभोग आणि गुंतवणुकीचा खर्च यांची देखील माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची नेमकी आकडेवारीच उपलब्ध होत नाही. क्रमांक 4. घसारा. भांडवली वस्तूंच्या वापरामुळे भांडवली वस्तूंची जी झीज होते त्याचे मापन करणे अवघड असते. उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज म्हणजे घसारा होय. भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज, भांडवली मालमत्तेचे तांत्रिक आयुष्य, भांडवली वस्तूंचा वापर, वस्तूंचे स्वरूप, वस्तूची नियमित आणि काळजीपूर्वक देखभाल इत्यादी अनेक गोष्टींवर अवलंबून असते. भांडवली वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असल्यामुळे घसारा मोजण्यासाठी एक समान, सामायिक, स्वीकार्य असे प्रमाण दर अस्तित्वात नाहीत. घसारा मोजण्यासाठी बऱ्याच गोष्टी गृहीत धराव्या लागतात. त्यामुळे घसाऱ्याची अचूक रक्कम उपलब्ध होणे अवघड असते. 5. भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा. मालमत्ता धारकांना मागणीतील बदलामुळे किंवा बाजारभावात वाढ झाल्यामुळे जो भांडवली लाभ होतो किंवा बाजारभावात घट झाल्यामुळे जो भांडवली तोटा होतो त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही, कारण चालू आर्थिक व्यवहारांमुळे हे बदल घडून येत नाहीत. 6वी अडचण आहे व्यवहारातील निरक्षरता किंवा अज्ञान. विकसनशील देशात बहुतांश छोटे उत्पादक निरक्षर आणि अज्ञानी असतात. त्यामुळे ते आपल्या उत्पादनासंबंधीच्या नोंदी ठेवू शकत नाहीत. म्हणून स्वतःच्या उत्पादनाची किंवा उत्पादन मूल्याची माहिती देऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांच्या उत्पादनाचे किंवा अर्जित उत्पन्नाचे अंदाज व्यक्त केले जातात. 7वी अडचण आहे व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव. विकसनशील देशात व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव असल्याने उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अडचणी येतात. उदाहरणार्थ, विकसनशील देशात शेतकरी शेती या प्रमुख व्यवसायाबरोबरच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, कपडे शिवणे इत्यादी इतर व्यवसाय देखील करतात. इतर व्यवसायांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना दिली जात नाही. त्यामुळे देशाचे खरे उत्पन्न समजत नाहीत. 8वी अडचण आहे मालाच्या साठ्याचे मूल्य. उत्पादकाकडे कच्चा माल, मध्यम वस्तू, अर्धसिद्ध वस्तू, अंतिम वस्तू यांचा असणारा साठा म्हणजे मालसाठा होय. मालसाठ्याच्या मूल्यात होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक बदलांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. मालसाठ्याच्या मूल्यमापनात झालेली चूक अंतिम वस्तूच्या मूल्यात बदल करू शकते. म्हणून मालसाठ्याचे मूल्यमापन काळजीपूर्वक करावे लागते. तिसरा प्रश्न आहे सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. 1. शासनाच्या कार्यात वाढ. या अगोदरवर उल्लेख केल्याप्रमाणे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाकरता आधुनिक शासन अनेक कार्य पार पाडत असते. शिक्षण प्रसार, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, मनोरंजन, समाज कल्याणकारी योजना इत्यादी बाबींचा या कार्यात समावेश होतो.
यावरून असे आढळून येते की शासन सातत्याने नवनवीन कार्य स्वीकारत आहे. जुनी कार्ये अधिक कार्यक्षमतेने मोठ्या प्रमाणावर पार पाडत आहे. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होते. नंबर 2, लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ. भारतासारख्या विकसनशील देशाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. इसवी सन 2011च्या जनगणनेनुसार ती लोकसंख्या 121.02 कोटी इतकी होती. परिणामी वाढत्या लोकसंख्येच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी शासनाला अधिक खर्च करावा लागतो. 3, वाढते शहरीकरण. वाढते शहरीकरण ही सध्याची जागतिक स्थिती आहे. त्यामुळे पाणी पुरवठा, रस्ते, ऊर्जा, शाळा व महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता इत्यादीवरील शासनाच्या खर्चात वाढ होते. 4थं कारण आहे संरक्षण खर्चात वाढ. आधुनिक काळात अस्थिर व असमंजस आंतरराष्ट्रीय संबंधामुळे युद्ध नसतानाही संरक्षण खर्च वाढत असतो. 5, लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. जगातील बहुसंख्य देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती आहे. नियमित निवडणुका व इतर बाबींमुळे लोकशाही शासन पद्धती खर्चिक ठरते. त्यामुळे शासनाच्या एकूण खर्चात सतत वाढ होत जाते. 6, भाववाढ. एखाद्या खाजगी व्यक्तीप्रमाणेच आर्थिक व सामाजिक विकासासाठी शासनाला बाजारातून वस्तू व सेवांची खरेदी करावी लागते. सर्वसाधारणपणे किंमत वाढीची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे शासनाला वाढीव खर्च करावा लागतो. 7, औद्योगिक विकास. औद्योगिक विकासामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन वाढ, रोजगार वाढ व एकूण वृद्धी घडून येते. म्हणून औद्योगिक विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते. त्यात विविध योजना आणि कार्यक्रमावर खर्च करते. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. 8वं कारण आहे आपत्ती व्यवस्थापन. अलीकडील काळात भूकंप, पूर, वादळे, सामाजिक अशांतता अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती वारंवार घडून येताना दिसत आहेत. त्यामुळे शासनाला आपत्ती व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. आधुनिक शासन कल्याणकारी राज्यासाठी कार्य करते. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होणे अपरिहार्य आहे. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य शाखेची पूर्वपरीक्षेची 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. उत्तरपत्रिका तुम्हाला जरूर मिळतील. आणि महत्त्वाची सूचना, आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.